मोशन चॅप्टर विषयी स्टार्ट करणं. मोशन म्हणजे याचा अर्थ काय असणार आहे? सिंपल. मोशन मीन्स काय असणार आहे? हे बघा लक्षात पहिल्यापासून. मोशन मीन्स काय आहे? मूवमेंट आहे. मूवमेंट ऑफ ऑब्जेक्ट. मूवमेंट ऑफ ऑब्जेक्ट. मोशन म्हणजे मूवमेंट ऑफ ऑब्जेक्ट असेल. ओके. त्याच्यानंतर स्टुडंट आपण ऍक्च्युअली मोशनचे काय करायचे डेफिनेशन पाहू. काय डेफिनेशन पाहिजे आपण पहा. आपण जो टर्म शिकणार आहे तो काय लॉजिकली टर्म शिकणार आहे. ओके. मोशनचे डेफिनेशन कसं आहे स्टुडंट? दे ऑब्जेक्ट चेंज दे प्लेस with respective to surrounding किंवा reference point and times. बस एवढी डेफिनेशन आहे. मी याच्यासाठी पर हे एक्सप्लेन केलं. मी नेक्स्ट पॉइंट घेणार आहे. पहा डिस्प्ले पर मोशन एक्सप्लेन करण्यासाठी रिक्वायर्ड किती असतं स्टुडंट? रिक्वायर्ड 2 पॉइंट. ओके. 1 पॉइंट कसा असतो? रेस्ट and other is कसा स्टुडंट? and other कसा आहे? मूविंग. ओके. याचा आपला कोणता टाइप चालला होता? पण मी आता डायरेक्ट टाइप लिहिणार आहे. फर्स्ट टाइप चाललेला होता आपला पण टाइप्स ऑफ मोशन. ओके. टाइप्स ऑफ मोशन मध्ये मग आपल्याला मोशन मध्ये फर्स्ट टाइप सांगितलं होतं मी. हे कशावर डिपेंड आहे? पहा फर्स्ट टाइप आहे मी सांगितलं होतं रिलेटिव्ह मोशन. रिलेटिव्ह मोशन. ओके. रिलेटिव्ह मोशन म्हणजे काय करायचे? मोशन कम्पेअर करायचं स्टुडंट एकमेकांविषयी. आपल्याला काही घेणं नाही. आपण पहा दोन मुलं असतात प्लीज पहा. हे बघा मोशन comparing into each other. याचा आपण हे रिलेटिव्ह मोशन. one point is rest and other is moving. ओके. ही पहिली केस मी वेळेला काय करायचं का पाहतो. ओके. पाच स्टुडंट मी काय केलं परे हा एक पॉइंट आहे स्टुडंट. हा एक बॉल आहे. ओके. हा बॉल स्टुडंट हा कुठून स्टार्ट झाला? ए या प्लेस वरून मूव्ह होण्यासाठी स्टार्ट झाला. ओके. याच्यानंतर तो काही वेळेनंतर काय झाले? after some time reaches in this place. ओके. तर याचा अर्थ हा कुठे आली प्लेस स्टुडंट? बी आली. मग याचा अर्थ ही प्लेस कोणती होती स्टुडंट? हा प्लेस किती? ए. ओके. नॉट ए बॉल. प्लेस ए. आणि ही प्लेस कोणती स्टुडंट? प्लेस कोणती? बी. ओके. आफ्टर सम टाइम मग यावेळेस टाइम किती रिक्वायर्ड लागणार आहे? टी माहित नाही आपल्याला. टी 1 मिनिट 2 मिनिट 5 मिनिट 10 मिनिट डझंट माहित. मग आता पहा या पॉइंटला आपण काय म्हणणार आहे? पहा 1 पॉइंट आहे. 1 पॉइंट कसं पाहिजे? रेस्ट असेल का याला आपण काय बोलू शकतो? बोला हा पॉइंट कोणता झाला? रेस्ट. त्याला और काय बोलू शकतो? बोला रेफरन्स पॉइंट किंवा और काय बोलू शकतो? फिक्स पॉइंट बोलू शकतो. ओके. मग याच्या रिस्पेक्टिव्हली मी हा काय करणार? ऑब्झर्व करणार आहे. मग याचा अर्थ मी काय करणार स्टुडंट? बी बॉल आहे बा. दिस बॉल. या बॉलला काय म्हणतो स्टुडंट? हे बॉलच बोलतो. ओके. बॉल कसा ऑब्झर्व करणार आहे स्टुडंट? तेव्हा विथ रिस्पेक्टिव्ह टू ए. याच्या दृष्टीने हा बी प्लेस कसं इथून हवे. मग याचा अर्थ पहिले कुठं होता? इनिशियली इथं होता. इनिशियल कंडिशन हे फायनली आफ्टर टी टाइम नुसार कुठे गेला? हा गेला. मग याचा अर्थ मी यांची वेलोसिटी काढली आता बी ची. इथं स्टुडंट पहा याची वेलोसिटी मग याचा अर्थ स्पीड डिनोटेड व्ही करतो सिम्पली. मग इथं स्पीड माझा यावेळेस किती होतो स्टुडंट? 0. मग याचा अर्थ हा रेस्ट आहे. आता स्पीड हा किती? व्हीबी स्टुडंट. मी सांगितलं होतं डिफरन्स घ्यायचा आहे. ओके. हा स्टुडंट हे बघा मी कसं कॅल्क्युलेट करणार आहे? वेलोसिटी डिफरन्स आहे. मग याचा अर्थ हा स्पीड डिफरन्स आहे स्टुडंट. स्पीड डिफरन्स बोला. वेलोसिटी झालीच नाही आलं. मग याचा अर्थ व्हीबी हा फायनल आहे. हा कोणता स्टुडंट? इनिशियल मायनस कोणता आला? व्ही ए इक्वल टू किती आला? व्हीबी. ओके.
ओके, मग याचा आता एवढा स्पीड कसा असणार याला, मग याचा सपोज जर मी म्हणलं हे 20 मीटर पर सेकंद असेल तर याचा आता मग आन्सर किती येणार आहे 20 मीटर पर सेकंद. म्हणजे ही वेलोसिटी कुणाची आली बेबी. ओके, मग याचा आता फर्स्ट केस. मग से केस नंबर सेकंडला मी काय करणार स्टुडंट पहा, बोथ आर मुव्हिंग घेतलं होतं मी. काय लिहिलं होतं पहा, both are moving into case number काय करणार सेकंड केस मध्ये काय करणार both are moving into each other. मग याचा अर्थ पहा both points are moving into each other. दोन्ही मूव्ह होतात स्टुडंट. ओके, मग आता पहा बघा स्टुडंट, हा इथे एक बॉल आहे. ओके, हा बॉल काय मानतो मी, हा पॉइंट स्टुडंट, हा बॉल इथे होता. दुसरा बॉल कुठे स्टुडंट इथे आहे. ओके, हा आहे, हा याची डायरेक्शन कोणती स्टुडंट, हा डायरेक्शन कोणती, हा मी ए मानला तर याची वेलोसिटी किती झाली v स्पीड झाला. हा इकडे मानला, हा बी मानला स्टुडंट तर याची वेलोसिटी किती झाली vb. होईल का? यस. मग याचा अर्थ मी इथं ऑब्झर्व केलं, पण आफ्टर सम टाइम स्टुडंट, आफ्टर सम टाइम हे दोन्ही काय होणार आहे तर जवळ आलेले असणार आहे. ओके, मग याचा अर्थ हा कोण झालेला आहे, हा कोण आहे ए, हा कोण आहे बी आहे. ओके, बी आहे. म्हणजे आफ्टर सम टाइम नुसार डिस्टन्स काय व्हायला लागले रिड्यूस व्हायला लागले. पण स्टुडंट याच्यात आपल्याला मोशन चेक करायची स्टुडंट. मोशन साठी काय लागतंय 1 पॉइंट रेस्ट ऑर्डर इज मुव्हिंग. मग आता काय करणार स्टुडंट, हा एक ऑब्झर्व करणार आहे. बरे कुणाला ऑब्झर्व करायला लागलाय, हा ए बी ला ऑब्झर्व करायला लागला. तुम्ही आता सिंपल सांगतो, तुम्ही आता रोडने वाहन स्टुडंट गाडीवर चाललेले आहे आणि पुढून मी एक गाडी येत आहे तर तुम्ही काय पाहणार आहे, तुमच्या गाडीची 40 किलोमीटर स्पीड आहे स्टुडंट, 40 किलोमीटर पर आवर, आणि समोर येणाऱ्या गाडीचा 40 किलोमीटर पर आवर. म्हणजे ते डिस्टन्स जे आहे ना स्टुडंट हे रिड्यूस होण्यासाठी टोटल किती स्पीडने रिड्यूस होते ते 80 स्पीडने रिड्यूस व्हायला लागलं. मग याचा अर्थ तुम्ही जर म्हणले माझी गाडी जास्त पळते, तुम्ही आता पुढे पाहिलं रोडने तुम्ही काय केलं 2 किलोमीटर पुढून एक वेगळी यायला लागले आणि तुमचं इकडून तिकडे चाललेले. मग याचा अर्थ तुम्ही असे वेगळे यायला लागले तर तुम्ही काय म्हणणार, अरे गाडी लय लांब आहे 2 किलोमीटर, पण 2च मिनिटं अंतर देते ते. मग आपण म्हणून आपल्या गाडीचा स्पीड लय, तुम्हाला कोणता स्पीड ऑब्झर्व होणार आहे तुमचा होणार आहे. तुम्ही दुसऱ्याचं काय म्हणणार आहे त्यापेक्षा माझी गाडी, कारण तुम्ही इथं फिलिंग तुम्हाला जाणवतोय डायरेक्ट. कुणाच जाणवतोय आपल्या गाडीचं स्पीड जाणवतोय, त्या गाडीचा स्पीड जाणवत नाही. म्हणजे ह्याचा अर्थ मग आता बी ए जर ऑब्झर्व करायला लागला, ए काय करायला लागलाय ऑब्झर्व करतोय स्टुडंट. कुणाला ऑब्झर्व करतोय, ऑब्झर्व करायला लागला. कुणाला करणार आहे, तुला जे ऑब्झर्व करू लागलेला आहे बी ला ऑब्झर्व करू लागलाय तर याचा अर्थ बी ला काय करणार आहे, तू रेस्ट पकडणार आहे. बी ला काय पकडणार स्टुडंट, हे बघा बी ला काय पकडणार रेस्ट पकडल्या बरोबर स्टुडंट रे ची ऍक्टिव्हिटी कोणाला शिफ्ट होणार आहे, हे बघा या हा जर ए न बी ला रेस्ट मानलं स्टुडंट, लेट्स अझ्युम कन्सिडर ए इज कन्सिडर एज बी इज रेस्ट बट ऍक्च्युअली नॉट अ रेस्ट. आहे का तो नाही. म्हणजे याचा अर्थ स्टुडंट बी ची ऍक्टिव्हिटी कोणाला शिफ्टिंग व्हायला लागली, मग याचा अर्थ शिफ्ट झाला स्टुडंट. काय शिफ्ट झाला, स्पीड शिफ्ट झाला. मग ए हा चुकीचा अजून करतोय तर बी म्हणलं मी तुला असं देतो चुकीचं, काय झालं माझा स्पीड आहे पण घे तुलाच. ओके, मग याचा अर्थ मग आता हा ए या डायरेक्शन यायला लागला स्टुडंट, बी हा रेस्ट दाखवायला लागलाय. म्हणजे एक बी चा स्पीड कोणाकडे शिफ्ट झाला स्टुडंट, ए. किती शिफ्टिंग होणार आहे स्टुडंट, एवढा जो आहे तो. मग याचा अर्थ मी याचं एक्झाम्पल देतो स्टुडंट, हे 10 मीटर पर सेकंद आहे. ओके, आणि हा स्टुडंट 20 मीटर पर सेकंद. याचा अर्थ स्टुडंट हा स्पीड शिफ्टिंग झाला. म्हणजे याचा अर्थ ही बी किती शिफ्ट झाला स्टुडंट 10 मीटर पर सेकंद. म्हणजे अल्टिमेट कुणाचा स्पीड वाढणार आहे स्टुडंट, ऍक्च्युअली वाढलेला असतो का, आपण हायपोथेसिस मानतोय, आपण अझ्युम केलं मी लय भारी आहेत तुम्ही भारी. ओके, मग याचा अर्थ इकडून काय झाला बी हा मोशन मध्ये, पण तो अझ्युम करायला लागलाय. काय करतोय अझ्युम, ए हा असा अझ्युम करतोय ते काय बी हा रेस्ट आहे. मग ए असं बी ला बोलला, ए बोलायला लागला तेव्हा हा रनिंग करतोय. मग हा इकडे मोशन मध्ये यायला लागलाय आणि हा बी बोलतोय तू काहीच नाही तू रेस्ट आहे. रेस्ट बोलल्या बी म्हणला घे माझी वेलोसिटी तुला. मग घेऊन टाकले
तर मग आता ए ला काय झाला वेलोसिटीचा स्पीड किती झाला स्टुडंट तेव्हा 20 प्लस किती झाले 10 ऍक्च्युअली हा बी ए हा कितीच्या मोशन मध्ये पुढे चाललाय हा म्हणजे आता 20 प्लस 10 म्हणजे आता 30 होईल पण इट इज ऍक्च्युअली नॉट अ फॅक्ट हे खरं आहे का नाही मग तुम्ही असं मानाय कसे ए ला असं खरं वाटतंय का नाही पण त्यांनी मानतोय हा खरंय मग खरं आहे तर घे स्पीड एवढं मग याचा अर्थ काय झाला स्टुडंट मग आता मी ए ची जी मोशन आहे स्टुडंट मी कोणाला कंपेअर करतोय कोणाशी कंपेअर केली स्टुडंट बी ची कंपेअर केली मग याचा अर्थ म्हणून ह्याला म्हणतात रिलेटिव्ह मोशन याला काय झालं रिलेटिव्ह मोशन मग मला टोटल स्पीड किती झाला स्टुडंट हे बघा ऍक्च्युअली शिफ्टिंग झाल्याबरोबर मग मी म्हणतो v8 डॅश किती झाला स्टुडंट 20 प्लस 10 इज इक्वल टू किती झाला 30 मीटर पर सेकंड ही एक एज्युम्पशन ओके मग आता पहा स्टुडंट माझी स्पीड शिफ्टिंग होते पहा केस नंबर 3 किती झाले होते पहा केस नंबर 3 काय होणार टू ऑब्जेक्ट किंवा टू पॉइंट मूव इनटू ईच अदर नाही ईच अदर नाही अवे फ्रॉम ईच अदर तेव्हा बोथ पॉइंट्स मूव away from each other okay each other move व्हायला लागली ओके आता पण स्टुडंट जर मूव व्हायला लागली तर मी काय बोलू शकतो हा एक आहे स्टुडंट ओके आणि आता कोणता आहे स्टुडंट हे बघा इथे एक हाय बॉल आहे स्टुडंट आणि हा एक बॉल आहे ओके मी बॉल काढतो गाडीकडे येऊ शकतो ओके मग याचा अर्थ पहा आपली गाडी लय भारी असते हा एकदा हा मूव होतो हा एकदा मूव होतो स्टुडंट ओके याचा स्पीड मी म्हणतो याला ए बोलतो तो याला काय झालं बी झाला याची वेलोसिटी मी va मानली इज इक्वल टू 5 मीटर पर सेकंड मानली स्टुडंट तर याची वेलोसिटी v काय झाला स्पीड काय झाला vb आणि हा किती मानला स्टुडंट 10 मीटर पर सेकंड आवे होता स्टुडंट डिस्टन्स इनक्रीज होणार आहे आफ्टर सम टाइम नुसार काय ऑब्झर्व होणार आहे पहा आफ्टर सम टाइम्स ओके काही वेळेनंतर काय ऑब्झर्व होणार आहे मला ए हा इकडे आलेला असेल स्टुडंट आणि बी कुठे गेलेला असेल इकडे गेलेला असेल ओके हा बी कुठे असणार आहे स्टुडंट इकडे आलेला असणार आहे मग याचा अर्थ हा कोण आहे हा बी हा कोण होता स्टुडंट हा बीच आहे म्हणजे हा स्पेअर कोण होता स्टुडंट ए ओके तर हा कोण असणार आहे एच आहे स्टुडंट ओके ए मग याचा अर्थ वेलोसिटी हा इकडे चाललेला आहे हा वेलोसिटी हा या डायरेक्शन चालतो ओके मग मला आता सांगा स्टुडंट मी आता याच्यात एक ऑब्झर्व करणार आहे कोण कोणाला ऑब्झर्व केलं पहा मी केस मध्ये पहा ए ने काय केला बी ला ऑब्झर्व केलं स्टुडंट तेव्हा ए ऑब्झर्व टू बी ओके तर काय म्हणणार अरे आपल्या गाडीचा स्पीड लय म्हणणार बी तिथंच आहे म्हणणार लय लांब आलोय होत नाही असं तुम्ही पहा दोन गाड्या असं क्रॉस करून गेल्या तुम्ही पहा ना आपल्या गाडीच लय स्पीड आहे आपण लय लांब ती गाडी लय लांब गेली ओके असं बोलला एक तर पहा एक ऑब्झर्व बी ला केला तर स्टुडंट अल्टिमेटली काय होणार आहे स्टुडंट बी चा जो स्पीड आहे स्टुडंट काय होणार आहे शिफ्ट होणार आहे बी ची ऍक्टिव्हिटी कोणाला शिफ्ट होणार आहे स्टुडंट ए ला शिफ्ट झाली तर मग ए ला काय होणार आहे स्टुडंट तेव्हा फिलिंग होणार आहे असं जाणवणार आहे स्टुडंट कसं जाणवणार आहे तेव्हा ऍक्च्युअली v डॅश ए स्पीड किती झाला स्टुडंट va किती झाला पण हाय डायरेक्शन कसं झालं स्टुडंट अपोजिट झाल्या अपोजिट डायरेक्शन म्हणल्यानंतर याची जर साइन लावलं मी तर याचा अर्थ काय लावू शकतो मायनस va आणि या दोन्हीचा प्लस करायचा असतो स्पीड ऍड होणार आहे परंतु याचा साइन किती लागणार आहे सांगा v किती लागणार आहे b दोन्हीचा ऍड करा स्टुडंट किती आला रे मायनस va मायनस काय येणार आहे vb म्हणजे टोटल मला ऍड झालं तर काय येणार आहे मायनस va प्लस कोण येणार आहे vb मग याचा अर्थ टोटल स्पीडला निगेटिव्ह साइन व्हॅल्यू आहे बा बेसली क्वांटिटी हे स्केलर क्वांटिटी मग आपण स्पीड काय करू शकतो स्टुडंट निगेटिव्ह नाही मानत असतो कोणा स्पीड निगेटिव्ह नाही
स्पीड आपण काय करतो ही डिस्प्लेसमेंट असेल स्टुडंट वेलोसिटी आली तर वेक्टर क्वांटिटी आली तर डायरेक्शन दाखवतो आपण पण आपल्याला डायरेक्शन दाखवायची गरज नाही म्हणून मी काय बोललो स्टुडंट हा दोन्हीचा स्पीड मग हा स्पीड किती सांगितला 5 हा किती 10 मग याचा अर्थ किती आले स्टुडंट -15 मग याचा अर्थ मायनस साइन इंडिकेट दैट two objects move away into each other हायवे मूव्ह व्हायला लागले स्टुडंट हे निगेटिव्ह साइनचं मीनिंग झालं मग याचा अर्थ पहा स्टुडंट म्हणजे एला असं फिलिंग व्हायला लागले एला असं फिलिंग होते तर बी ला फिलिंग काय होणार आहे स्टुडंट सांगा बी ला फिलिंग काय होणार आहे बी ला असं फिलिंग होणार आहे स्टुडंट बी ला असं फिलिंग होणार आहे काय होणार आहे बी असा ऑब्झर्व करायला लागलो स्टुडंट काय बरोबर आहे हा बी असा ऑब्झर्व करायला लागलो स्टुडंट काय म्हणतोय बी हा काय कोणाला ऑब्झर्व करायला लागला स्टुडंट ए कडे ऑब्झर्वेशन करून पाहायला लागला म्हणणार ए हा रेस्ट आहे मग ए हा रेस्ट म्हणल्या बरोबर बी काय म्हणणार आहे हे घे म्हणजे वेलोसिटी तुला बरोबर आहे हा किती झाली हा शिफ्ट व्हायला लागले स्टुडंट वेलोसिटी जसं ए ला ऑब्झर्व झालाय सेम थिंग तुला होणार आहे बी ला होणार आहे म्हणजे याचा तुम्ही असं बोलू शकतो तेव्हा बी डॅश बी इज इक्वल टू काय बोलू शकतो व्ही ए आणि प्लस हा मायनस साइन तेच राहणार स्टुडंट मायनस कोण झाला व्हीबी इक्वल टू गेटिंग काय झालं रे 80 रिपीट करा स्टुडंट हा किती झाला -15 झाला ओके म्हणजे हा सेम झाला म्हणजे अशा ऍक्टिव्हिटी चेंज होणार ओके हा एक पॉइंट झाला होता काल हा याच्यानंतर मग आता ज्यावेळेस हा बोला हा ज्यावेळेस येईल असं फिलिंग नाही अजून तुम्ही व्हेलॉसिटी सांगतच नाही हे तुम्ही स्पीडच कन्सिडर करायचे पण हे डिनोट केले मी व्हीन बस डिनोट केले मी व्हीन हे ऐका आणि हा स्टुडंट काय सांगते हे निगेटिव्ह नसतं मग याचा अर्थ यांचे मुव्हिंग ऍक्टिव्हिटी कशी स्टुडंट तेव्हा निगेटिव्ह साइन इंडिकेट दॅट द तेव्हा डायरेक्शन कसे अपोजिट आहे पण आपण इथे डायरेक्शनचा स्टडी करत नाही म्हणून याला काय करा कन्सिडर एज पॉझिटिव्ह करा हा जो आहे का 15 मीटर पर सेकंड ठेवा पॉझिटिव्ह मध्ये कन्सिडर ना व्ही डॅश ज्यावेळेस व्ही डॅश ला काय ऑब्झर्व होणार आहे ज्यावेळेस याची फिलिंग अशी ऑब्झर्व होणार आहे मी 15 मीटर पर सेकंड ने मूव्ह होतोय कुणापासून आवे मूव्ह होतोय तेव्हा ए पासून आवे मूव्ह होतोय अशी फिलिंग कोणाला जाणवणार आहे हा बी ला जाणवणार आहे आले लक्षात हा तर किती आले फोर्थ केस ओके हा केस नंबर 4 पळे केस नंबर किती 4 ओके हे लक्ष द्या स्टुडंट आहे का केस नंबर कोणी काय असेल 1 पॉइंट रेस्ट इन ऑर्डर मुव्हिंग पण आता याचे फिलिंग पाहिजे आपल्याला पहा काय स्टुडंट हे पहा 1 पॉइंट रेस्ट and other moving ओके ऑर्डर मूव्ह होतोय स्टुडंट आता याच्यासाठी आपल्याला पाहायचे ओके कन्सिडर करा पहा स्टुडंट हा एक असा रोड आहे ओके त्या रोडच्या साइडला स्टुडंट असे इथे ट्री झाड आहे ओके हे झाड आहे का हा रोडच्या साइडला रोडवर नाही पलीकडल्या साइडला ओके आणि आता स्टुडंट ठेवा तुम्ही असं इथं गाडीत बसले आता व्यवस्थित गाडी काढणार गाडीची किंमत वाढली व्यवस्थित करा ओके हा याचं हा जो आहे इथं याचं व्हील ओके हे व्हील आहे हा आता हो हे पुढलं व्हील आहे ओके हा आता गाडी या साईडला चालली स्टुडंट या गाडीमध्ये स्टुडंट पहा इथे एक पर्सन बसलेलं आहे ओके हा कुठे असं बसलेलं आहे आणि हा इथे काय स्टुडंट ओके हा एक असा इथे बसलेला आहे ओके आता यांनी काय केलंय पहा तुम्ही आता हे जनरली तुम्हाला ऑब्झर्व होणारे थिंग आहे ओके हे बाय कसे ऑब्झर्व होते पहा स्टुडंट या गाडीचा स्पीड सपोज ही गाडी स्टुडंट या डायरेक्शनने मूव्ह व्हायला लागली ओके यावेळेस मूव्ह होते तर याचा स्पीड जो आहे स्टुडंट या डायरेक्शनचा स्पीड आहे सपोज तुमची गाडी स्टुडंट हे बघा 80 किलोमीटर पर आवर्स या स्पीडने मूव्ह व्हायला ओके मूव्ह व्हायला लागल्यानंतर काही लोकांना पळे असं ते अझ्युम करतात पहा ऍक्च्युली तेव्हा रिअल फॅक्ट काय रिअल स्टुडंट फॅक्ट काय स्टुडंट बोला कार मूव्ह होती हे काय स्टुडंट हे कार आहे
कार कशी स्टुडंट मुव्हिंग आहे, रेल फॅक्ट कार मुव्हिंग आहे. आणि हा जो ट्री आहे स्टुडंट, हा ट्री कसा आहे, हा रेस्ट आहे. हे ऍक्च्युअली फॅक्ट आहे. ओके, पण आता ऍक्च्युअली फॅक्ट असू नये. काय लोक ऍक्च्युअली फॅक्ट मानत नाही, आपलंच गड पुढे निघतात. ओके, मग आता हे असं नाही. तर आता हे फिलिंग होणार आहे स्टुडंट. ऍक्च्युअली फॅक्ट असे, परंतु या हे जी फिलिंग होणार आहे, काय फिलिंग होते स्टुडंट, हा पर्सन फिलिंग करणार आहे. हा पर्सन कुठे बसलाय स्टुडंट, गाडीत बसलेला आहे. आणि तो असं का फिलिंग करतो, हे जनरली सर्व मुलांना होतं. याचा अर्थ परे हा जो पर्सन आहे, पर्सनला काय होणार आहे स्टुडंट, फिलिंग. कोणाला होणार आहे स्टुडंट, ह्या पर्सनला. पर्सन कुठे बसलेला आहे स्टुडंट, हे कार मध्ये आहे. ओके, कार मध्ये. मग याचा अर्थ इनसाइड द कार म्हणतो, इनसाइड द कार. हे टोळी केलेलं खरं. मग याचा अर्थ हे बघ, कारला जो स्पीड आहे तो कुणाला स्पीड असणार आहे, कसा आहे गाडी पुढे गेली, हा 2 तासांनी मागून येणार नाही. मग याचा अर्थ स्टुडंट जो गाडीला स्पीड आहे तोच कुणाला असणार आहे, पर्सनला. मग याचा अर्थ आहे कारची जी वेलोसिटी किती स्टुडंट, 80 किलोमीटर पर किती, 80 किलोमीटर पर आवर. ओके, मग याचा अर्थ या पर्सनची बी किती असणार आहे स्टुडंट, बोला किती, 80 किलोमीटर पर किती आहे, आवर आहे. ओके, पण स्टुडंट याला असं ऍझ्युम करणार आहे, असं हे बघा ऍक्च्युअली फिलिंग असेल, परंतु ऍझ्युम्शन काय करतोय स्टुडंट, हे बघा ऍझ्युम्शन आता बरोबर का. एक लक्षात, ऍझ्युम्शन काय करायला लागला, चुकलंय. ऍझ्युम्शन पहा थोडं एक लक्षात, हा जो ऍझ्युम्शन काय करणार, रॉंग करणार आहे. ऍझ्युम्शन काय करतो, हा रॉंग करतोय स्टुडंट. याने असं ऍझ्युम्शन करणार आहे, हे बघा हा रॉंग ऍझ्युम्शन करणार आहे. तर याला रिझल्ट कसं मिळालं पाहिजे, रॉंग मिळणार आहे. हा काही सर्व मुलं असंच ऍझ्युम्शन करतात, ज्यांना ओमिटिंग मध्ये पहा. हा काय करतो ऍझ्युम्शन, हे बघा रॉंग केले. मग याचा अर्थ स्वतः काय करणार आहे, तो रेस्ट पकडणार आहे. ओके, हा स्वतः रेस्ट झाला. तर याचा अर्थ याची वेलोसिटी कोणाला शिफ्टिंग व्हायला लागली, इकडं. मग याचा अर्थ शिफ्टिंग झाली स्टुडंट ट्रीला. मग याचा अर्थ मग आता ट्रीची वेलोसिटी किती झाली, बोला स्टुडंट किती झाली, 80 किलोमीटर पर आवर. मग याचा अर्थ असं व्हायला लागलं. मग आता मला सांगा असं का झालं, तर इकडे लक्षात, हा जो पर्सन सीट झालेला आहे, याने फ्रेम ऑफ रेफरन्स चेक केली स्टुडंट. मग यांनी कुठं पाहणार आहे, हा मूळ की नाही, तर त्यांनी खाली पाहिलं. तुम्ही गाडीत बसले स्टुडंट, पायाकडे पाहिलं, अरे आपली जागाच चेंज व्हायची. मग याचा अर्थ आपण रेस्ट आहे. आणि यांनी बाहेर पाहिलं, झाडं फिरायला लागली, बरोबर का, पोल फिरायला लागला, रोड फिरायला लागले. मग याचा अर्थ पहा, मग यांनी खाली पाहिलं स्टुडंट, आणि असं कन्सिडर केलं आय एम रेस्ट. ओके, तर रेस्ट म्हणल्याबरोबर काय झालं, डायरेक्ट व्हेलॉसिटी काय झाले, शिफ्ट झाले. कुणाकडे शिफ्टिंग झाले, ट्रीला शिफ्टिंग झाले. तर आता ट्री मोशन मध्ये आला स्टुडंट. हे फिलिंग व्हायला लागले स्टुडंट, ऍक्च्युअली फॅक्ट तशी नाही, हे फिलिंग व्हायला लागलं. मग असं जर व्हायला लागलं स्टुडंट, रिझल्ट काय मिळालं तुम्हाला, रिझल्ट काय झाला स्टुडंट, हे बघा रिझल्ट काय आला, वॉमिटिंग चालू झाली. ओके, रिझल्ट लगेच वॉमिटिंग, बरोबर आहे का. तुम्हाला असं झाल्यानंतर तुम्हाला वॉमिटिंग चालू होते, नाही तर स्टुडंट असं वाटतं फिरायला लागतं लगेच, बरोबर आहे का, चक्कर येईल. किंवा तुम्ही असं होतं स्टुडंट, हे बी आहे की नाही, हे डायरेक्ट रिझल्ट तुम्हाला कुठं ऑब्झर्व होईल, तुम्ही 2 व्हीलर चालवले स्टुडंट, मग 2 व्हीलर चालवलं ना, पुढे नाही बघायचं नाही, बरोबर. ते पुढे व्हील आहे ना, व्हीलच्या पुढे पाहतो मी एकदम थोडस पुढे पाहायचं 2-4 फूट. तर तुम्हाला असा रोड असं चाललेलं, तुम्ही ते गेम बिम खेळतच नाही, त्या रोड कसा होतो असा बरोबर फाटलेलं, तसा रोड होतो का कधी ऍक्च्युली. मग याचा अर्थ तुम्हाला कोण मोशन मध्ये आणलेलं वाटलं, रोड पळतोय आणि तुम्ही बसलाय. मग तुम्हाला हे असं ऍझ्युम्शन फील करायचं असेल, तुम्ही सायकल असेल की नाही, तुम्हाला स्पीड किती द्यायची करायला, मिनिमम 20 ते 40 पर्यंत चालत असतो. 40-20 केलं, तुम्ही जर टायरच्या पुढे जर व्हेकलचं पाहिलं नाही 2 व्हीलरच्या, तर तुम्हाला असं जाणवत नाही, रोड असा कट होतोय स्टुडंट, रोड असा एकदम फास्ट पळतोय आणि तुम्ही रेस्ट आहे. मग त्या म्हणून काय मुलं असेल नवीन गाडी चालवताना तिथे पुढे पाहतात आणि रोड असाच झालेला
मग जर थोडं तुम्ही जर 10-20 फूट जर पुढे पाहिले ना तुम्हाला फिलिंग जाणवत नाही पुन्हा लगेच. ओके, मग याचा अर्थ जे वॉमिटिंग करणारी मुलं आहेत, वॉमिटिंग करणारे जे पर्सन आहे ते काय करतात स्टुडंट, चुकीचं फिलिंग करतात. मग याचा अर्थ चुकीचं रॉंग ऍझ्युम्शन करतात. रॉंग ऍझ्युम्शन केलं रिझल्ट रॉंग येणार आहे. म्हणून हे जनरली आपल्याला फिरतं का स्टुडंट गाडीत बसल्यानंतर वॉमिटिंग का होते, तर ही केस आहे स्टुडंट, रिलेटिव्ह मोशनची केस आहे. आता मी काय झालं रे माझ्या रिस्पेक्ट याचा आता ऍक्च्युली मोशन मध्ये ट्रे ऍक्च्युली रेस्ट फॅक्ट आहे. म्हणजे कार कुठं जाणार आहे आफ्टर सम टाइम नंतर कुठं होणार रीच होणार आहे, ट्रे कसे रीच होणार आहे. पण हा ऍझ्युम्शन रॉंग करतोय स्टुडंट. मग याचा आता याची फिलिंग रॉंग आहे. त्याने ऍझ्युम्शन रॉंग काय केलं, आय एम रेस्ट अल्टिमेट वेलोसिटी शिफ्टिंग टुवर्ड ट्री, ट्रे कडे शिफ्टिंग झाली. मग याचा जेवढा स्पीड असेल स्टुडंट कुठे येणार आहे, ट्रे कडे येणार आहे. मग आता हा या डायरेक्शन चालू झालाय तर याच्या अपोजिट डायरेक्शन तेव्हा वेलोसिटी कशी शिफ्टिंग झाली, अपोजिट झाली. मग आता ट्रेची वेलोसिटी तुम्हाला कोणत्या डायरेक्शन मिळेल, अपोजिट मिळायला पाहिजे. मग याचा अर्थ ट्रे तुमच्याकडे जवळ जवळ येतोय असं फिलिंग होणार आहे. आणि जवळ जवळ आले की हा साईडनं जातोय. मग पहा तुम्ही जर गाडीत बसल्यानंतर तुम्हाला अरे पहा हे गाव आलं, हे घर आलं, हे आलं, सिटी आली, असे बाजून चाललेले दिसते. असं काय होतंय का तुमच्या होते काय, जमीन जागाच काय असे घर भेटत का, नाही. मग याचा अर्थ आपलं ऍझ्युम्शन काय रॉंग आहे. म्हणून आपल्याला हे फिलिंग होतं. म्हणून मी म्हणलं पर्सन इनसाइड कार आहे, त्यावेळेस पर्सन कारची वेलोसिटी किती होती, 80 किलोमीटर पर आवर. पर्सनची वेलोसिटी किती होती, 80 किलोमीटर पर आवर. पण यांनी काय केलं स्टुडंट, फिलिंग रॉंग केली. म्हणजे याचा अर्थ याची वेलोसिटी काय झाली, शिफ्टिंग झाली. शिफ्टिंग झाली तर काय होणार स्टुडंट, याला रिझल्ट काय मिळाला, हा वॉमिटिंग होईल किंवा फिरणार स्टुडंट. मग याचा अर्थ अल्टिमेट वेलोसिटी काय झाली, शिफ्टिंग झाली. हे बी केस कोणाची स्टुडंट, रिलेटिव्ह मोशनची केस. ओके, आले स्टुडंट लक्षात घ्या. ओमिटिंग, ओमिटिंग डबल बरोबर आहे, बरोबर लागेल. कळलं का तुम्हाला फिरतंय कसं मिळत, हे असं होतं. पुन्हा मुलांना फिरतंय त्यांनी चुकीचं ऍझ्युम्शन करायचं नाही. चुकीचं ऍझ्युम्शन केलं नाही आपण काय होतं, सीटवर बसलेला असून तिथंच पाहतो आणि आपले मोशन काहीच नाही. पण ऍक्च्युली मोशन असतेच तुम्ही. आणि ज्याला असं वाटत नाही मोशन, ते ड्रायव्हरने ब्रेक दाबला की तोंड पडतं. मग वाटतं हा मोशन आहे, असं वाटतं. आले गाडी ड्रायव्हर नीट चालवत नाही, आपण लगेच ड्रायव्हरला 2-3 काहीतरी शब्द बोलून टाकतो. आपण मान्य करत नाही की आय एम मोशन, बरोबर आहे का. आपण फिलिंग काय मान्य करतो, रेस्ट आहे. पण ऍक्च्युअली रेस्ट नसतो. म्हणून ते रिझल्ट आपल्याला तुम्ही मारत नाही, तोंड पडलं मानतात. हे बस मध्ये तर लय होत असं, तुमचे सर बिल गेलं होतं का. आता सर बिल काय नाही, 2 वर्ष नाही 2-3 वर्ष गव्हर्नमेंट जाम करून टाकले. Omitting result some person असं लिहू शकतो entertain some person omitting or takes place result some person omitting or takes place. काही लोकांना होऊ शकतो omitting होतं. माझ्या आता वॉमिटिंग ह्याच्यामुळं झाडं फिरले नाही असं वाटतं. कधी असं विचार केला नाही झाड का फिरते, नाही सायकल जाणवत. जर नीट टायरचं पुढे पाहिजे का 2 फूट पहा, 1 ते 2 फूट पहा, तुम्हाला लगेच ऑब्झर्व होईल. नवीन मला सायकल शिकताना त्यांना ऑब्झर्व होतो, म्हणून त्याला लगेच फिरता येत सर. फिलिंग म्हणजे भावना जाणवणे का, पण जाणवत आपल्याला
भरले झाले हा बरोबर. हा काय झालं चुकलं? सर ते फिलिंग म्हणजे भरले भरले का? हा हे असं आहे ना एफ ई डबल एल एफ ई डबल ई एल फिल. हा मग असं आहे. कुठे शोधते फिल. हा मी म्हणतो ना जाणवणे असं विचार करतोय विचार करून सांगायचं. फिलिंग भरण्याने हा जाण आपल्याला असं जाणवतं ना केस असे वेलेड होते की नाही ते. हा झालंय. आता एनसीईआरटी सेक्शन मागले ते बुक म्हणलं पाहायचं थोडं काय प्रॉब्लेम. कोणतरी विचारत होतं 8 लाख क्लास नाही आज नाही का याची प्रॉब्लेम चालू केल्यानंतर थोडस जर आपल्या लोकांना गेले आताच नाही स्टोर मी सांगतो अजून 8 दिवस काय चल झालंय. फ्रेम ऑफ रेफरन्स पाहिजे दोस्तों. फ्रेम ऑफ रेफरन्स फ्रेम ऑफ रेफरन्स आपण पाहिलं होतं काल मी पण आलो होतो का नाही आता ना. हा पण मधल्या केस नव्हतं सांगितलं. फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये काय असतं स्टुडंट हे पहा म्हणजे मोशन इज ऑब्झर्व विथ सराउंडिंग. मोशन काय असतं स्टुडंट मोशन ऑब्झर्व विथ सराउंडिंग. ओके सराउंडिंग ऑब्झर्व केली जाते. आता कशी केली जाते स्टुडंट हे महत्वाचं झालंय व्यवस्थित केले तुम्ही. हा फिलिंग केले ना एफ डब्ल्यू एल. हा चलो आता पहा स्टुडंट काय होणार आहे केस कशी व्हॅल्यू होणार आहे पहा. माझ्या आता हे अतिशय महत्वाचं आहे. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आणि हे याच्या उत्पादन हा सर्वात जास्त इम्पॉर्टंट स्टुडंट हे राहते. सर्व मुलं कन्फ्युजन होतात. आता आपण कोऑर्डिनेट केमिस्ट्री शिकले कोऑर्डिनेशन झालंय का एक्स वाय ऍक्सिस आहे. हा बरोबर आता पहा ते यूज होणार. हे बघा सराउंडिंग इमोशन इकडे लक्षात ऑब्झर्व करणार आहे. फ्रेम ऑफ रेफरन्स हे बघा कुणाविषयी फ्रेम ऑफ रेफरन्स असणार आहे सराउंडिंग. ओके मग आता एक लक्ष द्या मी काय करतो स्टुडंट इकडे लक्ष मी असे बस काढतो किंवा रेल्वे काढतो. ओके रेल्वे काढणार. हा रेल्वे काढणार काय नाही रेल्वे सोपी असते. हे एक डब्बा हा एक डब्बा. ओके हा एक डब्बा आहे. हे डब्बे जॉईन करतो मॉडर्न रेल्वे. हा ठीक आहे. हे पहा हा ट्रेन आहे स्टुडंट. हा इकडे लक्ष हा या ट्रेन मध्ये तुम्हाला असं ऑब्झर्व होतो स्टुडंट इकडे लक्ष. आता हा ट्रेन आहे आणि हा पर्सन स्टुडंट इथे एक पर्सन हा जमीन बघा इथे वे आहे. हे ट्रेनचा ट्रॅक स्टुडंट साईडला आहे. ओके याच्यावरून एक ट्रेन चालू आहे स्टुडंट आणि हा पर्सन स्टुडंट इकडे लक्ष आहे. हा पर्सन इथं सीट झालेला आहे. ओके आणि हा झाडाखाली बसून हा ऑब्झर्व करू लागला स्टुडंट. ओके इंग्रजी इथं बसले आणि आता चष्म्यातून पाहायला लागला ट्रेन चालली. ओके ट्रेन चालल्यानंतर पहा त्याला एक असं पिक्चर पाहायला मिळालं. इकडे काय आहे पहा इकडे काय स्टुडंट हा एक पहा इकडे एक मुलगी. ओके आणि इकडे ते मागे एक काय लागला स्टुडंट हा मुलगा आहे आणि त्याला पकडायला लागला स्टुडंट. ओके ते असं पकडायला लागलं. ओके ऑब्झर्व झालं. मग आता पहा स्टुडंट हे बघ मी आता कार्टेशियन कोऑर्डिनेशन फिक्स करणार स्टुडंट. आता पहा हा पर्सन आहे कोण ऑब्झर्व करू लागलाय पहिल्यांदा सांगतो. पहा हे ट्रेन मोशन मध्ये आहे इथं परे फ्रेम ऑफ रेफरन्स लिहिणार मी. फ्रेम ऑफ रेफरन्स
रेफरन्स. ओके, त्याच्यातली पहिली केस लिहिणार स्टुडंट. केस नंबर किती लिहिणार? 1. पहा, मी आता पहिली केस असेल करणार आहे. विचार काय करणार स्टुडंट? हा जो पर्सन असेल पडेल, हा सपोज काय असणार आहे? थिप आहे, चोर आहे, हा पोलीस आहे. ओके, हा याच्या मागे धावू लागला स्टुडंट. तुम्ही पिक्चर मध्ये पाहता नाही, ट्रेन मध्ये एकमेकाला मारामारी चालू असते. मग याचा अर्थ पडे ऍक्च्युली काय आहे स्टुडंट? हा ट्रेन आहे स्टुडंट, हा पुढे मूव्ह होतोय स्टुडंट. ओके, हा मूव्ह होतोय. किंवा बस आहे स्टुडंट, बस मध्ये कंडक्टर काय करणार स्टुडंट? तिकीट काढण्यासाठी येणार प्रत्येक. मग याचा अर्थ मोशन कोणाचे स्टुडंट? कंडक्टरचे. बाकीचं पर्सनचे मोशन काय स्टुडंट? रेस्ट येतं बस मध्ये. ओके, मग याचा अर्थ हा याच्याकडे जाऊ लागला स्टुडंट, आणि हा कुठे जाऊ लागला? या डायरेक्शन जाऊ लागलाय स्टुडंट. हा इथे, मी इथं मानतो, आणि हा कसा आहे? रेस्ट आहे. ओके, आणि हा सपोज हा याच्याकडे जाऊ लागलाय. मग ऍक्च्युली फॅक्ट काय स्टुडंट? या पर्सनला ए बोलतो, या पर्सनला मी बी बोलतो. ओके, मागले एक लक्ष. हा, ए बोललो आणि याला काय बोलतो? बी. एकच आहे का सर दोन्ही बी? काय जी बी एक आहे, ती बी एकच आहे खाली. एक म्हणून कसं असं सांगतो? हा, एक लक्ष. याचा आधी ए बी सी पर्सन आहे. एक लक्षात काय झालं ते? हे बा, फ्रेम ऑफ रेफरन्स कोणते ते पाहणार आहे. तेव्हा इथं जो पर्सन आहे, पर्सन कुठे स्टुडंट? तेव्हा ए बी अँड सी पर्सन आहे स्टुडंट. ओके, आता क्लिअर. मग आता पहा स्टुडंट, याच्यातला हा बी कसा आहे स्टुडंट? ऍक्च्युली पहिले फर्स्ट केस कोणासाठी पाहणार आहे मी? ट्रेन मधली पाहणार आहे. एक कुठले केस आहे स्टुडंट? तेव्हा ट्रेन मधले केस आहे. ओके, ट्रेन मध्ये कोण कोण आहे स्टुडंट? ए आणि बी. ओके, ट्रेन मध्ये कोण आहे स्टुडंट? ए अँड कोण आहे? बी. त्याच्यातला बी काय आहे? इंग्लिश काय? बी. बी काय? हा, बी हा कसा आहे स्टुडंट? रेस्ट आहे ऍक्च्युली. ओके, आणि एक काय होऊ लागलाय स्टुडंट? हा, बी कडे मूव्ह होऊ लागलाय. म्हणजे एक कसा आहे स्टुडंट? ए पहा मोशन मध्ये आहे का? यस, ए हा मोशन मध्ये आहे. मग ऍक्च्युली फॅक्ट रेस आहे. मग त्यावेळेस स्टुडंट ट्रेनला व्हेलॉसिटी आहे का? आहे. कन्सिडर केली का आपण? नाही केली स्टुडंट. मग याचा अर्थ मी ए ची व्हेलॉसिटी काय करणार आहे? हा बी ऑब्झर्व करणार आहे. मग याचा अर्थ काय झालं स्टुडंट? ए हा कुठं मूव्ह व्हायला लागला स्टुडंट? बी कडे. मग यावेळेस स्टुडंट हे जे ट्रेन आहे स्टुडंट, ट्रेन काय झालं? ए च्या आणि बी च्या कुठली स्टुडंट? सराउंडिंग आहे. सराउंडिंग आहे का नाही? म्हणजे त्यावेळेस स्टुडंट हे जे ट्रेन आहे स्टुडंट, ट्रेन काय म्हणून ऍक्ट होणार आहे स्टुडंट? ट्रेन ऍक्ट एज काय होणार आहे स्टुडंट? हा, सराउंडिंग आहे. काय ऍक्ट होणार आहे? सराउंडिंग. सराउंडिंग. आणि जर सराउंडिंग होत असेल तर याला काय बोलणार मी? हा, याला बोलणार स्टुडंट फ्रेम ऑफ. हा, फ्रेम ऑफ रेफरन्स. रेफरन्स. ओके, हा फ्रेम ऑफ रेफरन्स असेल त्यावेळेस स्टुडंट ए ची व्हेलॉसिटी वेगळी असणार आहे. ओके, आणि ए बा ए ची व्हेलॉसिटी काय ते समथिंग असेल माहित नाही आपल्याला. याची व्हेलॉसिटी मान तुम्ही. हा ए व्हेलॉसिटी ऑफ ए इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड असं मी अज्यूम केली स्टुडंट. हे रिअल फॅक्ट झाली. आता काय करायला स्टुडंट? हे लक्ष द्या. हा पर्सन सी ऑब्झर्व करायला लागला. केस नंबर किती आले स्टुडंट? केस नंबर सेकंड आले. मी समथिंग काय सांगणार बाकी सगळं नाही सांगणार. ओके, मग याचा अर्थ पडे केस नंबर सेकंड. केस नंबर सेकंड स्टुडंट हा कोण होता रे त्यावेळेस? रेस्ट होता. रेस्ट होता म्हणजे हा कुठं असणार आहे? कार्टेशियन कोऑर्डिनेशन मध्ये कुठं असणार आहे? झिरोला असतो. ओके, झिरोला असणार आहे. याच्या रिस्पेक्टिव्हली कोणती साईड आहे स्टुडंट? हा, मग मी डायरेक्शन बी सांगू शकतो. कार्टेशियन कोऑर्डिनेशन मध्ये डायरेक्शन होते असं मी बोललो तुम्हाला. हा, लागून स्टुडंट. आता हा कोण आहे स्टुडंट? हा ऑब्झर्व कोण करणार? सी. मग याचा अर्थ सी कुठं आहे आता स्टुडंट? हा, झिरो आहे. कार्टेशियन कोऑर्डिनेशन कुठे शिफ्ट झाले स्टुडंट? इथं आले. म्हणजे याचा अर्थ स्टुडंट हा कोणता आला? एक्स, आणि हा कुठे झाला? वाय. ओके, आता स्टुडंट ट्रेन कुठे आहे? हा, या डायरेक्शन आहे. मग मी काय करतो स्टुडंट? ट्रेनची डायरेक्शन दाखवतो. पहा स्टुडंट, हा ट्रेनला ऑब्झर्व करायला लागला. मग याचा अर्थ हा वेक्टर कोणत्या डायरेक्शन चालला असतो? हा, या डायरेक्शन वेक्टर झाला. याला प्रोजेक्टाइल वेक्टर बोलतो. इकडे लक्ष दे रे. हा, याचा अर्थ पडे ट्रेन हा इथं ऑब्झर्व करणार. थोड्या वेळाने ट्रेन काय होणार आहे? मूव्ह होणार आहे. मग याचा अर्थ हा वेक्टर कुणाला ऑब्झर्व करायला लागला? ट्रेनला. ट्रेनला व्हेलॉसिटी आहे का? यस आहे. मग मी ट्रेनची व्हेलॉसिटी काय होतो? टी.
ट्रेनची वेलोसिटी सपोज ट्रेन इंडियन ट्रेन आहे स्टुडंट हे किती चालले 60 किलोमीटर पर किती आहे हा एवढ्या आवाजने हा ट्रेन मूव्ह व्हायला लागली आणि याच्या आत स्टुडंट हा पुन्हा ऑब्झर्व करायला लागला स्टुडंट आता लक्ष द्या हा पुन्हा ऑब्झर्व करू शकतोय या पर्सनला हा पर्सन स्टुडंट मोशन मध्ये आहे का आहे मग याच्या आता ट्रेन मोशन मध्ये आहे म्हणजे हा मोशन मध्ये असेल का यस म्हणजे याची एक मोशन आहे स्टुडंट मग या पर्सनला काय म्हणतो मी वेलोसिटी ऑफ कुणाची स्टुडंट v ची आहे मग याचा हे बघ वेक्टर हा जो आहे स्टुडंट हा वेलोसिटी कुणाची t फॉर ट्रेन बरोबर आहे का मग याचा आता हा जेवढा प्रोजेक्टाइल मोशन आहे स्टुडंट याची जेवढे मोशन आहे तेवढेच मोशन एक्झॅक्ट कुणाची c ची हा कोण ऑब्झर्व करायला लागला स्टुडंट सी ऑब्झर्व करायला लागला कोणाला ऑब्झर्व करायला लागला ट्रेन आणि बी पर्सनला ऑब्झर्व करायला पण स्टुडंट मला सांगा हा कोणाला ऑब्झर्व करायला लागला याला ओके पण याची वेलोसिटी आता हा पर्सनला किती ऑब्झर्व होईल किती होईल कोण फास्ट मूव्ह होणार आहे ट्रेन मूव्ह होणार आहे का बी पर्सन मूव्ह होणार आहे का ए पर्सन मूव्ह होणार आहे ट्रेन नो बी पर्सन ची वेलोसिटी जास्त असतो हे बघा ए पर्सन ला वेलोसिटी कुणाची आहे अल्टिमेट ट्रेनची आहे ना का ट्रेनची वेळ उड्या आणताय का ट्रेन मध्ये जा तुम्ही ट्रेन सोडून जाताय का नाही म्हणजे ट्रेन जेवढी वेलोसिटी आहे तेवढी वेलोसिटी कुणाला मिळणार आहे हा एला मिळणार आहे आणि ए ऍडिशनल ट्रेन मध्ये काय व्हायला लागलाय धावायला लागलाय मूव्ह होतोय मग याचा आता सर्वात फास्ट कोण आहे स्टुडंट आता ए मग याचा आता ए ची वेलोसिटी असेल स्टुडंट हे बघा e हा काय असणार स्टुडंट सर्वात जास्त वेलोसिटी म्हणून ए डॅश हे कुठून ऑब्झर्व केलं स्टुडंट ग्राउंड वर ऑब्झर्व केले मग मला सांगा हे बघा इथून या पर्सन ह्याला ऑब्झर्व केलं तर त्यावेळेस वेलोसिटी काय मिळाली डिफरंट मिळाली आता मी ऑब्झर्व केलं वेलोसिटी किती मिळणार आहे डिफरंट आता वेलोसिटी किती येणार आहे 16 प्लस किती येणार आहे स्टुडंट 10 मग आता हे मीटरच्या किलोमीटर करतो ऍड न करू लगेच हे हा किलोमीटर पर काय आहोत आता ऍड करू शकतात ओके मग याचा आता पर्सन स्टुडंट सी पर्सन ऑब्झर्व करायला लागला कोणाला ऑब्झर्व करतोय ए ला कितीच्या स्पीडने चाललाय तो स्टुडंट 70 आता चालला स्टुडंट 59 हा किती 16 चा ट्रेन आहे आणि ऍड किती केला स्टुडंट 10 मग किती चालला तो हा 17 स्पीड ने हा ऑब्झर्व झाला मग आता मला सांगा 17 किलोमीटर पर आवर रिझल्ट मिळाले का या पर्सनला रिझल्ट किती मिळाला होता 10 किलोमीटर पर आवर या पर्सनला किती मिळाला 17 किलोमीटर पर आवर म्हणजे असं का झालं स्टुडंट तर फ्रेम ऑफ रेफरन्स काय झाली चेंज झाली आता स्टुडंट फ्रेम ऑफ रेफरन्स काय असणार आहे या केस मध्ये हे बघा केस मध्ये फ्रेम ऑफ रेफरन्स कुठे आहे हा कुठे उभा आहे स्टुडंट हा म्हणजे कार्टेशियन कोऑर्डिनेशन कुठे फिक्स झाले स्टुडंट ग्राउंड वर झाली ओके मग याचा अर्थ हा ग्राउंड वर स्टुडंट कार्टेशियन कोऑर्डिनेशन फिक्स आहे मग याचा अर्थ फ्रेम ऑफ रेफरन्स कोण झाली ही सॉइल झाली हार्ट झाली सरफेस झाला ग्राउंड झाला ट्रेन झाला ओके ट्रेन आहे इथे हा मग याचा अर्थ पर्सन झाली मग याचा अर्थ पहा इथं काय लिहिणार मी फ्रेम पहा काय लिहिणार फ्रेम ऑफ रेफरन्स कोण आला स्टुडंट कोणाला हे कोण आला फ्रेम ऑफ रेफरन्स ग्राउंड आला ओके ग्राउंड पर्सन लिहितो ओके ग्राउंड पर्सन म्हणजे ग्राउंड वर असणार पर्सन आला मग याचा अर्थ फ्रेम ऑफ रेफरन्स चेंज होणार आहे स्टुडंट तर वेलोसिटी सुद्धा चेंज असेल ऑब्झर्व होणार आहे म्हणजे वेलोसिटी सेम आहे स्टुडंट वेलोसिटी मध्ये ऍक्च्युअली चेंज आहे का नो चेंज वेलोसिटी कसे कॉन्स्टंट पण ऑब्झर्वेशन आपण कुठून करतो याच्यावर डिपेंड तेव्हा ट्रेन मधून ऑब्झर्वेशन केलं तर वेगळं ऑब्झर्वेशन येईल मग याचा अर्थ इथून ऑब्झर्वेशन केलं तर वेगळं ऑब्झर्वेशन येईल मग याचा अर्थ याला फ्रेम ऑफ रेफरन्स बोलतो जसं तुम्ही पाळण्यात बसल्यानंतर पहा ते गुरु फिरायला लागलं असतो तुम्हाला फ्रेम ऑफ रेफरन्स चेंज होणार आहे तुम्हाला वाटत मी लयच फिरतोय जगात खाली येताना असं वाटतं स्रोत खाली येतोय काही पण तुम्ही कोणाला ऑब्झर्व करत असता सॉइलला खाली लोकांना ऑब्झर्व करतात असं वाटतं आता पडतोय काही मग याचा आता तुमचं फ्रेम ऑफ रेफरन्स काय झालं स्टुडंट हे सर्कल झालं तुम्ही कुठं मूव्ह होत आहे एका ऑर्बिट मध्ये मूव्ह होत आहे म्हणजे तुमचा फ्रेम ऑफ रेफरन्स काय झाला तो पाळणा असेल तो रिंग असेल स्टुडंट सर्क्युलर ऑर्बिटचा ओके आणि जर खाल्ला जर पर्सन पाहायला लागला तर तो पाहणार आहे हा वरी चाललाय वऱ्या गेला पुन्हा खाली आला पुन्हा खाली आला आणि मोशन ऑब्झर्व करणार आहे कोण कसं होतंय कोण पुढे आणतंय खालना ऑब्झर्व करणार आहे मग याचा अर्थ खालना ऑब्झर्व करणार पर्सन असं त्याची फ्रेम ऑफ रेफरन्स काय असेल ग्राउंड मग याचा अर्थ फ्रेम ऑफ रेफरन्स काय असू शकतं सपोज एरोप्लेन आहे स्टुडंट
आता पहा तुम्ही विमानात बसले आणि आता खाल्ल्या माणसाने ऑब्झर्व करायला लागला, मग ऑब्झर्व करायला लागला एअर हॉस्टेस असतात चालेल सर्व्हिस त्यांची द्यायला. ओके, तर आपल्याला खाल्लेलं पर्याय ग्राउंड वरल्या पर्सनला काय ऑब्झर्व होणार आहे पहा. ग्राउंड वरल्या पर्सनला काय ऑब्झर्व होईल, जो असं असा ऑब्झर्व असा होणार आहे स्टुडंट. ओके, ऑब्झर्व कसं होणार आहे, हा पर्सन आहे स्टुडंट, हा पर्सन आहे, एक सिटिंग असेल किंवा हा इकडे मूव होते. ग्राउंड वरला काय म्हणणार आहे, विमान बी मोशन मध्ये बनणार, एरोप्लेन हॅव्हिंग ए मोशन, this person having also motion and this person having also motion, but highest motion is this person. असं कोण ऑब्झर्व करणार आहे, ग्राउंड वरला पर्सन ऑब्झर्व करणार आहे हा विचार करेल. ओके, मग याचा अर्थ काय होणार, याचा फ्रेम ऑफ रेफरन्स पडे विमानाकडे प्रोजेक्टाइल मोशन लावली, मग याचा अर्थ काय आला, वेक्टर सोडला, दुसरा वेक्टर कोणाला ऑब्झर्व करणार आहे, या पर्सनला, इथे एक सोडला, तिसरा वेक्टर कोणाला करणार आहे, याला करणार आहे. म्हणजे आता मी माझं ऑब्झर्वेशन कुठून चालू असतो, हा ग्राउंड. म्हणजे आता फ्रेम ऑफ रेफरन्स कोण झाले स्टुडंट, ग्राउंड झाले. आणि जर हा पाहायला लागला हे खाली कसं दिसतं बघू, आता कोण कोण काय काय करते पाहतात नाही, नेते मंडळी काय नाही हवेत जाऊन बसतं हेलिकॉप्टर, यांचं हेलिकॉप्टर खाली येतं करतात नाही, हे काय करतात काय नाही, नुसतं देणं घेणं नाही काय नाही. आता जेवढा ते आतापर्यंत इकडे जे आता रायगडकडे झालेला म्हणजे लोकांना एवढे डेट झाले, जेवढा यांच्या विमानावर गाड्यावर खर्च झालाय ना, एवढा जर खर्च त्या लोकांना दिला तर त्यांचं लगेच चालू होईल. ओके, मग आता पहा स्टुडंट, मग हा जर पर्सन ऑब्झर्व केलं, ओके, तर हा हे कुठे स्टुडंट, प्लेन मध्ये, प्लेन कुठे स्टुडंट, हा हवे, हवा कुठे स्टुडंट, स्पेस मध्ये, स्पेस मध्ये. ओके, मग याचा अर्थ हे ऍक्च्युअली कुठे स्पेस मधून ऑब्झर्व करतो स्टुडंट, एरोप्लेन म्हणून म्हणायचं नाही. आता हे विमान कुठे स्टुडंट, स्पेस मध्ये, मग याचा अर्थ स्पेस मधून ऑब्झर्वेशन चालू आहे स्टुडंट, स्पेस मधनं पाहणारे स्टुडंट. हे बघा इथं लॅब कुठं आहे, ग्राउंड कुठं आहे, कुणाच बिल्डिंग कुठं आहे, वरनं कुठं आपण नवीन ब्रिज बांधू शकतो का, तलाव बांधू शकतो का, पाहिजे आपण मध्ये जाऊन काय करतो, कॅमेरा असेल ड्रोन कॅमेरा, तिथून काय केले असतात, कुठले रोड कसे कोण काय ऍक्टिव्हिटी आपण कॅप्चर केलं जातं. म्हणजे याचा आता फ्रेम ऑफ रेफरन्स काय म्हणणार, आता स्पेस म्हणणार स्टुडंट अबोव साइड आहे, तिथून पुढे ऑब्झर्वेशन चालू आहे, जिथून ऑब्झर्वेशन चालू असेल नाही ती फ्रेम ऑफ रेफरन्स लागते. ओके, आता कळले फ्रेम ऑफ रेफरन्स. फ्रेम ऑफ रेफरन्स वर बरेच क्वेश्चन असतात पण तो आपल्या लेवलला असणार नाही स्टुडंट. मग आता याच्या मला सांगा, आता व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची. ओके, व्हेलॉसिटीची डेफिनेशन काय, आज कुठं सांगितलं त्याचं मीनिंग काय, मी परत सांग ना, आपलं चॅप्टर येईल ना स्टुडंट थांबलं. आता व्हेलॉसिटी काय त्याचं मीनिंगच कळत नाही. बरं ऐका, हे बघ व्हेलॉसिटी आणि स्पीड एकच क्वांटिटी मी सांगतो. व्हेलॉसिटी म्हणजे काय असणार आहे, सेम डायरेक्शन असेल की नाही स्पीडलाच व्हेलॉसिटी होते. स्पीड म्हणजे व्हेलॉसिटी असतो, फक्त डायरेक्शन सेम असेल तर एकच असेल. सांगून मी सर्व सांगून, हे बघा याचा अर्थ स्पीड ऑब्झर्व करा, स्पीड म्हणून आपण लाईटची व्हेलॉसिटी म्हणतो तसं याला मी स्पीड बोलू शकतो. मग असं स्पीड ऑब्झर्व करा, याचा स्पीड काय होणार स्टुडंट, हा प्रत्येकाच वेगवेगळे. मग याचा आता रिलेटिव्ह ह्यालाच म्हणतो, हा फ्रेम ऑफ रेफरन्स विथ रिलेटिव्ह व्हेलॉसिटी असते. आता मला सांगायचं स्टुडंट याची व्हेलॉसिटी किती, तुम्ही काय करणार सांगा बरं. हा ए पर्सन आहे स्टुडंट, हा कोण आहे बी पर्सन आहे. मग आता मला हा पर्सन ऑब्झर्व करतो स्टुडंट, याने ऑब्झर्व केलेली याचा जो स्पीड असेल स्टुडंट हा बी ए मानला. ओके, आणि याचा स्पीड किती मानला, बी मानला. ऍक्च्युली ह्या पर्सनची याला व्हेलॉसिटी काय करायचं, स्पीड कॅल्क्युलेट करायचं, स्पीड कॅल्क्युलेट करायचं. मग तुम्ही काय म्हणणार स्टुडंट, हा कुठून त्या ऑब्झर्व केलाय स्टुडंट, ए पर्सनला कुठून ऑब्झर्व केलंय, ग्राउंड वरून ऑब्झर्व केलंय, बरोबर आहे का. या बी पर्सनला कुठून ऑब्झर्व केलंय, ग्राउंड वरून ऑब्झर्व केलंय. ओके, मग मला सांगा या दोन्ही मधला स्पीड कॅल्क्युलेट करायचं आहे. मग मी हा स्पीड काय म्हणणार आहे, व्हेलॉसिटी ऑफ कोणाची लिहिणार स्टुडंट ए. हे बा आता कोण ऑब्झर्व करणार, हा बी ची व्हेलॉसिटी आहे, ए ऑब्झर्व करायला लागलाय. मग व्हेलॉसिटी ऑफ बी ऑब्झर्व कोण करतो स्टुडंट ए इक्वल टू काय लिहिणार स्टुडंट, हे बा कोणाची हे काढणार स्टुडंट, हा कोण आहे, कोण आहे बी. कोण ऑब्झर्व करायला लागला स्टुडंट, मी काय म्हणलंय हा बी, हा ऍक्च्युअली बी मोशन मध्ये पण रिस्पेक्टिव्हली कोणाच्या एच्या. मग याचा अर्थ म्हणून मी काय म्हणलं, तेव्हा व्हेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्टिव्ह टू ए. मग आता इक्वल टू हे ऍक्च्युअली कसं येणार स्टुडंट, हे जी व्हेलॉसिटी आहे ए ची कोणाची, एरोप्लेनची,
आणि त्या एरोप्लेनची वेलोसिटी कोणाला मिक्स झालेली स्टुडंट बी ला झाले, मग ती वेलोसिटी वापस करावं लागेल, सबट्रॅक्शन करावं लागेल. मग याचा अर्थ काय म्हणू शकतो, हे बघा हा ग्राउंड मायनस काय करायला पाहिजे, व्ही ए काय झाला, हा ग्राउंड करायला पाहिजे स्टुडंट. ओके, मग यावेळेस काय होणार स्टुडंट, ऍक्च्युअली व्हेलॉसिटी ऑफ कुणाच मिळणार, बीच मिळेल. हे फ्रेम ऑफ रेफरन्स झाले रिलेटिव्ह टू द ग्राउंड. ओके, हे कार्टेशियन कोऑर्डिनेशन असं इकडे यूज होतं. आता तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवलं तर आपल्या डोक्यात जाईल, फ्रेम ऑफ रेफरन्स याला असं म्हणतो. ओके, एकच एकदम करा, एरोप्लेनची केस मी समजावून सांग. वाळणा असेल स्टुडंट, हा सर्क्युलर रोटेशनल मोशन, तिथे व्यास फ्रेम ऑफ रेफरन्स. जसं आपण सेंट्रिपिटल फोर्स मध्ये बोलतो स्टुडंट, हे बा फ्रेम ऑफ रेफरन्स किंवा ॲस्ट्रोनाइट असेल किंवा असं असेल पार्ट स्टुडंट, हे असा मूव होतो, इथं आला, इथं आला स्टुडंट, इथं आला वेगवेगळे ऑब्झर्वेशन होतात. या साईडला कोणता असतो सेंट्रिपिटल फोर्स असतो, या साईडला कोणता असतो सेंट्रिफ्युगल फोर्स असतो. यावेळेस फ्रेम ऑफ रेफरन्स काय असेल, सर्कल असेल, ऑर्बिट. आपण कुठं ऑब्झर्व करतो, या ऑर्बिट मधून ऑब्झर्व करतोय. लक्षात आलं का, हे फक्त एकच लक्षण, एवढंच डायग्राम करा एवढं. बाकीचं हे नको, हे सपोर्टिंग पॉइंट्स आहेत.